आणि सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरोधक दोघांमध्ये चांगलीच वादळी चर्चा झाली आणि केवळ सभागृहामध्येच नाही तर विधान भवनाच्या बाहेर सुद्धा सत्ताधारी विरोधकांमध्ये खटके उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। हे वाद कधी-कधी इतके टोकाला गेले की प्रकरण आता शिवीगाळीपर्यंत येऊन पोहोचलंय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला। विधिमंडळ प्रवेशद्वाराच्या जवळूनच जितेंद्र आव्हाड पायी चाललेले, त्यावेळेला आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी ही थेट आव्हाडांच्या दिशेने आली। पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा जोरात पायाला लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला आणि त्यावरती आव्हाडांनी पडळकरांना जाब विचारला। गाडीचा दरवाजा पायाला लागल्याच्या मुद्द्यावरनं पडळकर आणि आव्हाड दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। बघतो ना ये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। दाखवते की एकटाच आहे, अरे एकटाच आहे ना ये ना तो किती बघतो ना ये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। दाखवते की एकटाच आहे, अरे एकटाच आहे ना ये ना तो किती बघतो ना ये एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईलने ढकलला लात मारून आणि अरे मला त्याला काय होते मग गाडीची आडवं यायचं नाही। गाडीची आडवं आल्यानंतर काय होणार? कसली कारवाई कर म्हणावं, काय करायचं? तुम्ही शिवीगाळ केला तर त्यांचा आरोप आहे तुमच्यावर। मी कशाला स्पष्ट दिसतंय की गोपीचंद पडळकरांनी शिवीगाळ केली, फक्त शिवीगाळ केली असं म्हणतात ना, ठीक आहे बघू, तुम्ही केली बघा ना व्हिडिओ। पण पडळकर आणि आव्हाड या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होण्याची ही पहिली वेळ नाही, तर 11 जुलैला विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा असंच शाब्दिक युद्ध रंगलेलं। पडळकरांच्या समोर आव्हाडांनी घोषणाबाजी करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला। विधान भवनाबाहेरच्या आजच्या सगळ्या वादानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे पडळकरांच्या विरोधात आक्रमक झाले। ठाण्यामध्ये जोडे मारो आंदोलन करत पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी झाली। तर विधिमंडळाच्या दारावरती जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली आणि गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांबद्दल जे शब्द वापरले त्याच्या विरोधात राष्ट्रवादीनं ठाण्यात जोडे मारो आंदोलन केलं।